व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 195.5 रुपयांनी वाढले। आजपासून कमर्शियल सिलेंडरची दरवाढ लागू। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाही। भारतीय एलपीजी जहाज BWTYR मुंबईत दाखल। 22,500 मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर। कोठडी संपत असल्यामुळे अशोक खरातला आज कोर्टात हजर करणार। एसआयटी पुन्हा भोंदू खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात एसआयटीच्या ताब्यात। नाशिक पोलिसांच्या पथकाकडून खरातच्या घरी शोध मोहीम। महिला पोलीस गेटवरनं उड्या मारून आत शिरल्या। 15 ते 20 मिनिटं झाडाझडती। खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवरती फुल्या मारल्या होत्या। खरातनं कोणाच्या सांगण्यावरनं जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं। रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। दादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार नरेश अरोरांचं कंत्राट संपुष्टात। अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार नाही। सुनेत्रा पवार आणि तटकरेंच्या बैठकीत निर्णय। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या। इतिहास माहिती नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नयेत। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका। राज्यभरात अवकाळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पावसाचा धुमाकूळ। जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरात पिकं आडवी, घरांचंही मोठं नुकसान। शासनानं तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी। खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांवरती नागरिकांचा रोष। पुण्याच्या खेड तालुक्यात भोंदूबाबांना नागरिकांकडून चोप। तर नांदेडच्या बिलोली तालुक्यातील तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेला अटक। देशात इंधनाचा तुटवडा नाही। युद्धस्थितीचा भारतावरती काही परिणाम नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। संकटाच्या काळात देखील काँग्रेसकडून राजकारण, फडणवीसांची टीका।